लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. दुखापतीच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले 4 आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या तावडीत. नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात अंबड गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी. नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपपोलीस आयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेने उल्लेखनीय कारवाई केली आहे. दुचाकी अपघातातील गंभीर गुन्ह्यात पाहिजे असलेले 4 आरोपी अवघ्या काही तासात अटक करण्यात यश आले आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी प्रबोध नगर परिसरात फिर्यादी रमेश आहिरे वय 45 वर्ष यांच्यासोबत घरगुती वादातून मारहाण झाली होती. या प्रकरणात आरोपींनी संगनमत करून लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करत डोळ्याला गंभीर दुखापत केली. तसेच वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 140/2026 भारतीय दंडविधान कलम 398(1), 398(2), 323, 324(4), 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर हा रामवाडी नाशिक येथे असल्याची गोपनीय माहिती अंबड गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भगवान जाधव यांना मिळाली. त्या आधारे सापळा रचून अवघ्या काही तासात आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर व 19 वर्ष याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर 3 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संकेत उर्फ दुब्या हिरामण गांगुर्डे वय 19 वर्ष, रोहित उर्फ संगा भास्कर झोळे वय 21 वर्ष, यश उर्फ बापू आदित्य शेलार वय 20 वर्ष यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना प्रबोधनगर सातपूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदारांच्या समन्वयातून पार पडली असून नाशिक शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अंबड गुन्हे शाखेची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.